आपल्याला आपल्याच घरात काही वेळा नकारात्मक शक्ती असण्याचा भास जाणवतो। आपल्याला काही वेळा आपल्याच घरात काहीतरी वेगळी बाधा आहे की काय, आपल्या घरात काही पिशाची दोष आहे की काय, असे आपल्याला भरपूर वेळा वाटते। तर आपण कोणत्या तथ्यानुसार, कोणत्या लक्षणानुसार हे ओळखू शकतो की आपल्या घरात नकारात्मक शक्ती आहे की नाही? आज तुमच्यासोबत अशा काही नवीन गोष्टी शेअर करत आहे, ज्या गोष्टीतून तुम्ही तुमच्या घरात नकारात्मक शक्ती आहे की नाही याविषयी माहिती घेऊ शकता। तुमच्या घरात नकारात्मक शक्ती असेल तर त्याच्यावर उपाय काय करायचे आहेत ते देखील मी आज तुम्हाला सांगणार आहे। तत्पूर्वी सर्वांना एक विनंती आहे की चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा। नमस्कार, मी आचार्य श्रीधर कुलकर्णी तुमच्यासोबत एक नवीन विषय शेअर करत आहे, ती म्हणजे तुमच्या घरात नकारात्मक शक्ती आहे की नाही हे तुम्ही कसे ओळखाल। तर त्या सर्व गोष्टी तुमच्याशी मी शेअर करत आहे, ज्यातून तुमच्या घरात नकारात्मक शक्ती आहे की नाही हे तुम्ही जाणू शकाल। तुमच्या घरात जर नकारात्मक शक्तीचा वास असेल तर तुमच्या घरातील पितळाचे जे भांडे आहेत त्या पितळाच्या भांड्यांवर खूप कमी कालावधीमध्ये काळा थर जमा व्हायला सुरू होतो। तुम्ही त्या पितळाच्या भांड्यांना कितीही वेळा धुतलं तरी त्यांची चकचकाट जास्त काळ राहू शकत नाही। ते भांडे काळे दिसू लागतात, जसे की ते तांब्याच्या भांड्यासारखे आहेत। त्याचबरोबर जे तुमचे देवघरात भांडे ठेवलेले असतात किंवा देवघरातील जे देव असतात त्या देवांवर देखील काही तेलासारखा थर जमायला सुरू होतो। जर तुमच्या घरात नकारात्मक शक्तीचा वास असेल तर घरात ठेवलेले इबिताचा खडा जो असतो, जो आपण अंगाला लावणारा इबित असतो, त्या इबिताचा खडा पांढरा शुभ्र असतो, परंतु जर नकारात्मक शक्तीचा वास असेल तर तो इबिताचा खडा खूप कमी कालावधीमध्ये काळा होतो। त्याच्यावर एकदम मळकट असा थर जमा व्हायला सुरू होतो। त्याचबरोबर तुमच्या घरात जर नकारात्मक शक्तीचा वास असेल तर तुम्ही लावलेली समई जास्त कालावधीपर्यंत टिकत नाही। तुमच्या घरात जर नकारात्मक शक्तीचा वास आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या घरात ठेवलेले मोरपीस अतिशय काळे पडत असतील किंवा जळल्यासारखे होत असतील तर नकारात्मक शक्तीचा वास आहे हे तुम्ही नक्कीच जाणू शकता। तुमच्या घरात जर नकारात्मक शक्तीचा वास आहे असं तुम्हाला वाटत असेल तर एक प्रयोग तुम्ही करू शकता, जो प्रयोग म्हणजे तुमच्या घरातील नैऋत्य कोपऱ्यात एका काचेच्या ग्लासमध्ये थोडेसे मिठाचे पाणी तुम्हाला झोपताना भरून ठेवायचे आहे। जर काळे होत असेल तर तुमच्या घरात नकारात्मक शक्तीचा वास आहे हे तुम्ही जाणून घेऊ शकता। अशा पद्धतीने तुम्ही नकारात्मक शक्ती घरात आहे की नाही हे पडताळू शकता। त्याचबरोबर नकारात्मक शक्ती घरात असण्याचे खूप काही अजून संकेत आहेत, ज्यामध्ये अजून एक पाहिलं गेलं तर तुमच्या घरात सतत जाळी आळी लागणे। तुमच्या घरात कितीही वेळा जरी तुम्ही जाळी काढत असाल तरी देखील 2 ते 4 दिवसात तुमच्या घरात जाळी लागत असेल तर हा देखील एक नकारात्मक शक्ती घरात असण्याचे काही लक्षण आहे। त्याचबरोबर घरातील एखाद्या व्यक्तीचा अचानक स्वभाव परिवर्तन होणे आणि त्या व्यक्तीच्या स्वभाव परिवर्तनामुळे सर्वांना त्रास होत राहणे, यात सुद्धा नकारात्मक शक्ती असण्याचे जास्तीत जास्त लक्षण मानले गेले आहे। त्याचबरोबर घरातील धार्मिक कार्य अचानक थांबणे आणि घरातील देवाची पूजा अचानक करण्याविषयी नकारात्मकता होणे, या गोष्टीसुद्धा नकारात्मक शक्ती घरात असण्याचे संकेत दर्शवतात। त्याचबरोबर तुमच्या घरात जर मांजर असेल आणि ते मांजर जर पाळीव असेल तर ते मांजर अचानक ओरडत राहणे, त्या मांजराने सतत भांडणे करणे आणि त्या मांजराचे सतत ओरडणे
तुमच्या घरात नकारात्मक शक्ती आहे याचा संकेत देते. जर तुमच्या घरात नकारात्मक शक्ती असेल तर तुमच्या घरातील सोन्याचे एखादी दागिना खूप लवकर चोरी होतो आणि तो चोरी झाल्यानंतर सर्वात मोठे संकट येण्याची जास्त शक्यता असते. अशा पद्धतीने तुम्ही नकारात्मक शक्ती ओळखू शकता. ज्या व्यक्तीवर नकारात्मक शक्तीचा प्रभाव झालेला आहे असं तुम्हाला वाटेल त्या व्यक्तीच्या दोन्हीही कानात अलगदपणे पिंपळाचे देठ थोडेसे लावावे. ते देठ जर कानाच्या आतमधल्या बाजूला सरकत असेल आणि तेही आपोआप सरकत असेल तर त्यावेळेस त्या व्यक्तीवर नकारात्मक हे तुम्ही जाणून घेऊ शकता. आपल्या घरात नकारात्मक शक्ती प्रवेश का करते याच्या मागे खूप काही कारणं आहेत. पण घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करण्यामागं सर्वात मोठं कारण म्हणजे आपल्या घरातील वास्तुशास्त्र अतिशय खराबरित्या चुकलेलं असावं. घरातील वास्तुशास्त्र जर चुकलेलं असेल तर आपल्या घरात खूप पटकन नकारात्मक शक्ती प्रवेश करते आणि त्या नकारात्मक शक्तीमुळे आपल्याला अनेक असे नकारात्मक शक्तीचे त्रास होतात आणि त्याचे काही संकेत दिसू लागतात. तुमच्या घरात नकारात्मक शक्ती वाढू नये म्हणून तुम्ही यावर उपाय म्हणून वास्तुशास्त्रात बदल करू शकता. तुमच्या वास्तूचा आलेख काढून एखाद्या वास्तुतज्ञाला दाखवू शकता जेणेकरून तुमच्या घरातील नकारात्मक शक्तीचा वास कशा पद्धतीने नष्ट करता येईल यावर विचार केला जाऊ शकतो. त्याचबरोबर घरात नवनाथाचे पारायण किंवा शिवलीलामृत लावणे खूप गरजेचे राहते. त्याने नकारात्मक शक्तीचा नाश होतो. तुमच्या घरात दररोज कर्पूर आरती होत असेल तर तुमच्या घरात नकारात्मक शक्ती जास्त कालावधीपर्यंत राहूच शकत नाही. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.